अरे कोणतरी मला पण युद्धाचं आमंत्रण द्या रे. मिसाईल नाही पण निदान पाण्याचा फुगा तरी फेकून मारा रे. अरे कुणीतरी डोनाल्ड तात्याला सांगून इकडे पण एखादी मिसाईल फेकायला लावा रे. अशा लय फनी मीमसह किंग जॉंग उन तात्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. इकडे इराण इस्रायलवर जीव तोडू तोडू मिसाईल हसडतोय. अख्ख्या जगात राडा सुरू झालाय आणि या सगळ्या राड्यात किम तात्यावर कशासाठी मीम पडतायत तेच समजेना. नसलं समजत तर थांबा, मी सगळं इसकटून सांगतो. किम जॉंग उन उत्तर कोरियाचा लाडका हुकुमशाह. या माणसाचा चेहरा एकदा बघाच. यो चेहरा बघून कोणच म्हणू शकत नाही हा माणूस जगातला सगळ्यात डेंजर हुकुमशाह. यो माणूस सध्या इतका नाराज आहे की जणू याला कुणीतरी लग्नाचं आमंत्रणच द्यायला विसरलंय. असे डेंजर मीम किम तात्याचे व्हायरल होत आहेत. कारण इराण इस्रायल युद्धात अख्खं मार्केट जाम झालंय आणि इकडं आपला किम तात्या आपल्या न्यूक्लिअर खेळण्यासोबत शेतात एकटाच फिरतोय. बिचारा किम जोंग. इतक्या खतरनाक मिसाईल्स बनवून वाट बघतोय की कोण तर मला फिल्डिंगला उभा करल, पण किम तात्याला कोणच विचारत नाही राव. किम तात्या ट्रोल होण्यामागचं कारण त्याचा स्वभाव आहे. ह्यो माणूस सतत अमेरिकेला अणुबॉम्बची धमकी देतो आणि आता जेव्हा युद्ध सुरू झालंय तेव्हा याला काहीच चान्स मिळत नाही, म्हणून त्याच्यावर तुफान मीम बनतायत. ह्यो गडी लय वेगळा आहे. याला शांततेचा त्रास होतो. ह्याच्या देशात लोक उपाशी मरतील पण हा गडी दर आठवड्याला एक नवीन फटाका मिसाईल फोडतो, असं पण मीमर म्हणतायत. खरं सांगायचं तर आता इस्रायल इराणमध्ये प्रोफेशनल युद्ध सुरू झालंय. त्यात किम तात्याला साईडलाईन झाल्यासारखं वाटतंय. असं म्हणत सोशल मीडियावरती तात्याची जिरवतायत. म्हणजे किम तात्याचं कसं झालंय माहितीये, यानं क्रिकेट खेळायला चांगली बॅट आणलीच पण बाकीची पोरं याच्या बरोबर खेळायच तयार होईनात, म्हणून लोकांनी तात्याचा पार बाजार भरलाय. तुम्हाला काय वाटतंय, इराण इस्रायल युद्धात किम तात्याची एंट्री व्हायला पाहिजे का, की त्याने फक्त शेतात बसूनच घड्याळ बघत राहावं? कमेंट करून नक्की कळवा.